ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬ 2024 ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬದ ಸಮಗ್ರ ಮಾಹಿತಿ ತೇಜ್ ಪ್ರಭು ವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿರಿ. 14 ಜನವರಿ 15 16 ಜನವರಿ ನಡೆಯುವಂಥ ಈ ಮಕರ ಸಂಕ್ರಮಣ ಹಬ್ಬದ ಬಗ್ಗೆ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಜೋಶಿ ಪುರೋಹಿತರು ಮಠ ಓಣಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇವರ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೀಡಿರುತ್ತಾರೆ. 14ರಂದು ಸೂರ್ಯಾಸ್ತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇರೋದರಿಂದ ಅದಕ್ಕಾಗಿ 15ರಂದು ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಹಾಗೂ 16ರಂದು ಕಿಂಕ್ರಾಂತಿ ಇರುತ್ತದೆ, ಅಂದರೆ ಕರಿ ಇರುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ 15 ತಾರೀಕು ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡಲು ಯೋಗ್ಯ ದಿನವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹಾಗಾದರೆ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಜೋಶಿ ಪುರೋಹಿತರು ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ್. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ध्याये नित्यं महेशं रजतं चारुचन्द्रावसन्तं रत्नाकल्पोज्वलाङ्गं परशुमरवराभित्यस्तं प्रसन्नं पद्मासीनं समतासुरं व्याघ्रकृतिं वसानं विश्ववाद्यं विश्ववन्यं निखेरभरं पंचवक्रं त्रिनेत्रकं. संक्रांत. तर यावर्षी संक्रांत म्हणजे काय आहे बाबा, तर सूर्याच्या राशीचं प्रत्येक राशीतून जे भ्रमण होत असतं आणि ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये येतोय त्यावेळेस मकर संक्रमण हा योग आपल्याला प्राप्त होतोय. वर्षाला संक्रांत ही येतच असते. त्या पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा आलेली आहे. संक्रांतीची तारीख जी आहे ती 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी ही फिक्सच असते. एखाद्या वेळेस काय होतंय तर ह्या वेळेला पण 14 जानेवारी येणार, खरं रात्री सूर्याचा पुण्यकाल म्हणजे मकराशी प्रवेश केल्या कारणानं ती 15 तारखेला आलेली आहे. संक्रांत विषयक आपल्या मनामध्ये काय असतात, अनेक गैरसमज असतात. बाबा संक्रांत चांगली आहे, संक्रांत वाईट आहे. तर असं वाईट आणि अनिष्ट काहीही नसतं, हे पहिल्यांदा आपण डोक्यात घ्यायला पाहिजे. तर यावर्षी संक्रांती विषयक जे आहे पंचांगात जे विषद केलेलं आहे ते तुम्हाला सर्वतोपरी आपल्याला सहाय्य व्हावं या हेतून मी आज ते कथन करत आहे तुम्हाला. तर संक्रांत जी आहे ती श्री शके 1945 शोभनाम संवत्सरे पौष शुद्ध तृतीया 14 जानेवारी 2024 रोजी रात्री 2:44 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्याचा पुण्यकाल सोमवारी म्हणजेच 15 तारखेला असून सकाळी 9:09 अतिशय पुण्यकारक असून सूर्यास्तपर्यंत उत्तरोत्तर कमी होत आहे. 16 जानेवारी रोजी किंक्रांत आहे. तर ही संक्रांत बाबा विष्टीकरणावर होत आहे. या संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तर या संक्रांतीच्या अंगावर काळे वस्त्र असून हातात भाला घेतलेला आहे. तिने अंगात हळद लावलेली असून कमलपुष्प धारण केलेलं आहे. ती विप्र जातीची असून वयाने वृद्ध आहे. तिचे भोजनपात्र पत्राळ असून ती चित्रान्न भक्षण करीत आहे. तिने गुंजा अलंकार म्हणजे सोन्याचे अलंकार धारण केलेले आहे. नीलवर्णाची त्यानं चोळी घातलेली आहे आणि उत्तरेकडून येऊन ती नैऋत्येकडे पाहत आहे, तशी दक्षिणेकडे जात आहे. तिचे तोंड पूर्वेला आहे. तिचे नाव घोरा असून नक्षत्रावरून महोदरे सामुदायिक मुहूर्त 15 असल्याने धारण महाग होईल. ही संक्रांत शेतकरी अधिकारी वर्गास चांगली आहे. त्याचप्रमाणे बहुरूपी नट वर्गास अनिष्ट आहे. संक्रांत पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत काढणे, तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन इत्यादी क्रमे करू नयेत. त्याचप्रमाणे 14 जानेवारी 2024 रोजी भोगी आहे. त्याच वेळेला सवाष्णींची उठी भरली जाते आणि लुटायाचे पदार्थ असतात त्यावेळेस. तर हळद, कुंकू, नारळ, ऊस, गुळाचे खडे, नाना तऱ्हेची फळे, तिळाचे लाडू, ओवा, बांगड्या, आरसा, शिवाय काचेच्या व धातूच्या बनणाऱ्या वस्तू तसेच गाईला चारा घालावा या पद्धती संक्रांती अतिशय सर्वांना शुभकारक आहे. संक्रांतीच्या वेळेला काय सांगितलेलं आहे तर 6 प्रकारे आपण तिळाचा उपयोग करायला सांगितलं आहे. कारण शरीरातील काय आहे तर आताच्या वातावरणानुसार किंवा प्रत्येक ऋतूतील येणाऱ्या निसर्ग नियमानुसार शरीरातील उष्णता कमी झालेली असते. त्यामुळं काय सांगितलेलं आहे तर तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावं. म्हणजे पाण्यामध्ये काय करायचं आहे, तीळ घालायचे आणि त्या पाण्याने आपण स्नान करायचं आहे. तीळ काय करायचे आहे तर तीळ घासायचे देखील चूर्ण करायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण दिवाळीमध्ये आपल्या अंगाला पुसणार त्या पद्धतीनं वर्धन म्हणजे तीळ लावून स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे तीळ होम करावा सांगितलं आहे. तिळांनी त्या पितृंच्या तर्पण करायला सांगितलेलं आहे. तीळ भक्षण म्हणजे काय करायचे आहे तर तीळ आपण भक्षण करायचे म्हणजे तिळाचे लाडू आपण करतो. ते तिळाचे लाडू आपण खायचे आहे आणि तीळ दान करावं ब्राह्मणांना, मंदिरामध्ये जाऊन त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही संक्रांत साजरी करायची आहे. लक्षात ठेवा प्रत्येकाला 14 तारखेला काय आहे
तर 14 तारखेला भोगी आहे. त्या दिवशी सवाष्णींनी एकमेकांना किंवा एकमेकींना भरपूर लुटायचे पदार्थ आहेत. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हळद, कुंकू, नारळ, बांगड्या आल्या हातातील, इतर शोभिवंत वस्तू त्या असतील त्या आल्या, काचेच्या वस्तू असतील त्या आल्या. त्या दिवशी त्या लुटायच्या आहेत. 15 तारखेला संक्रांत आपण साजरी करायची आहे. 16 तारखेला किंक्रांत आहे. किंक्रांत हा अतिशय वाईट दिवस असं सांगितलेलं आहे. खरेदीने सांगितलेलं आहे. त्या दिवशी संक्रांती दिवशी आणि भोगी दिवशी हे 3 दिवस अनिष्ट असल्या कारणानं शक्यतो नवीन कुठल्याही कार्याचा शुभारंभ करू नये. नवीन कुठलीही वस्तू त्या दिवशी खरेदी करू नये. अशा पद्धतीने आपण ही संक्रांत साजरी करायची आहे. श्री संतोष बाळकृष्ण जोशी, शंकराचार्य मठ गल्ली संकेश्वर येथून मी ज्योतिष विशारद संतोष जोशी बोलत आहे आणि तेज प्रभू या चॅनलद्वारे ही आपल्याला माहिती देत आहे. तर ह्या माहितीचा आपण सर्वांनी उपयोग करावा.